विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम वर्ग 9वा आणि आपण आता चौकोनाचे घटक द एलिमेंट्स ऑफ क्वाड्रिलॅटरल याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे, व्यवस्थितपणे सोडवलेलं आहे. आणि आपल्या या युक्लिडियन जॉमेट्री, युक्लिडनं सुचवलेली भूमितीचा प्रवास पॉईंटपासून सुरू झाला होता. पॉईंट, सेगमेंट, रे, लाईन, अँगल, ट्रँगल, क्वाड्रिलॅटरल, बिंदू, रेषाखंड, किरण, रेषा, कोन, त्रिकोण आणि चौकोन. आणि आपल्याला आता चौकोनाच्या प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. चौकोन म्हटलं की किती बाजू आल्या, किती कोण आले, हाऊ मेनी साइड्स टू क्वाड्रिलॅटरल, हाऊ मेनी अँगल्स टू क्वाड्रिलॅटरल. आता आपल्याला आज चौकोनाचे प्रकार पाहायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पहिला बेसिक प्रकार की ज्याच्यामुळे पुढचे येणारे 4 प्रकार तयार झालेले आहेत. पहिला प्रकार कोणता आहे? पॅरलोग्राम, PARALLEGRAM, पॅरलोग्राम, समांतरभुज चौकोन. आणि नावामध्ये त्याची व्याख्या आहे. चला फिगर काढा. सगळ्यात पहिले फिगर काढा. फिगर काढताना these opposite sides are congruent येतील असं पहा. क्वाड्रिलॅटरल ABCD, चौकोन ABCD, पॅरलल, समांतर. याच्यातच या क्वाड्रिलॅटरलचा अर्थ आहे. these are the parallel lines. सांगा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅरलल लाईन? वहीमध्ये डेफिनेशन लिहा. पॅरलल लाईन, व्हिडिओ पॉज करा, डेफिनेशन लिहा. समांतर रेषा, व्याख्या लिहा, व्हिडिओ पॉज करा. व्हेन 2 लाईन्स आर कोप्लॅनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर कॉल्ड एज पॅरलल लाईन. एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. हा झाला एक पेयर. आणखी दुसरा पेयर काढला समांतर रेषांचा, पॅरलल लाईनचा. आणि हे जे तयार झालं A, B, इंटरसेक्टिंग पॉइंट C, D, इट इज कॉल्ड ॲज पॅरलोग्राम. याला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूच्या दोन्ही जोड्या समांतर असतात. समांतर लिहा व्याख्या. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्याला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. फिगर काढा. तोपर्यंत मी इंग्लिश मीडियम मध्ये सांगतो. व्हेन both pairs of opposite sides are congruent, then that quadrilateral is called as parallelogram. आता नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. 1 ची अपोजिट साइड कोणती आहे? 3. म्हणजे पहिलं काय झालं? अपोजिट साइड्स आर पॅरलल. AD पॅरलल टू BC, AB पॅरलल टू DC. चला आकृती काढली. आकृतीच्या खाली लिहा इन क्वाड्रिलॅटरल ABCD, चौकोन ABCD मध्ये AD पॅरलल टू BC, AB पॅरलल टू DC. 1 नंबर 3 नंबरला पॅरलल आहे, 2 नंबर 4 नंबरला पॅरलल आहे, 1 नंबर 3 नंबरला समांतर आहे, 2 नंबर 4 नंबरला समांतर आहे. आणि मित्रांनो ही झाली याची डेफिनेशन. नाउ व्हॉट इज द प्रॉपर्टीज? गुणधर्म काय काय आहे लिहून घ्या. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. नंबर 1, मराठी मीडियमचे विद्यार्थी, सम्मुख बाजू एकरूप असतात. नंबर 2, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सम्मुख कोन एकरूप असतात. थोडं स्पीडने लिहायचं मित्रांनो. डायगोनल्स bisects each other. कर्ण परस्परांना दुभागतात. मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा या प्रॉपर्टीज आहे.
आणि जर काही अडचण असेल तर त्या प्रकरणात जाऊन प्रॉपर्टीज लिहिता येतील. आणि आपला ब्रिज कोर्स शिकवताना माझा हाच उद्देश आहे की 9वीचा अभ्यासक्रम सुद्धा कव्हर झाला पाहिजे. आपल्याला ब्रिज कोर्स जर आपण चांगला केला तर आपला रेव्हेन्यूचा अभ्यासक्रम अतिशय सोपा जाणार आहे. म्हणजे आपण आता फिगरमध्ये दाखवू. दिस इज द साइन ऑफ कॉन्ग्रुअन्स. हे दोन्ही एकरूपतेचं चिन्ह आहे. हे 5 सेंटीमीटरचं, हे 5 सेंटीमीटर, हे 6 सेंटीमीटरचं, हे 6 सेंटीमीटर. हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुअंट आहे, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुअंट आहे, चिन्ह. आणि फिगरमध्ये दाखवा. आणि मित्रांनो नंबर 4, मग नंबर 4 ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. नंबर 4 लगतचे कोन पूरक कोन असतात. म्हणजे लगतच्या कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. द सम ऑफ ॲडजेसंट अँगल्स इज 180. म्हणजे हा जर 70 असेल तर हा 110, हा 100 असेल तर हा 80, हा 110 असेल तर हा 70, हा 110 असेल तर हा सुद्धा 70. अपोजिट अँगल कसं येईल पहा बरं. समजा हा घेतला आपण 85 किंवा 80 घ्या. ॲक्च्युअली 80 घेऊन चालणार नाही कारण हा सुद्धा ॲक्युरेट झाला. आपण याला जास्तीचा घेऊ आणि इथं घेऊ आपण 95. हा झाला 85. 95 8 9 17 5 5 10 180. हा 95 तर हा 85, हा 85 तर हा 95. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट, ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सम्मुख कोन पूरक एकरूप असतात, लगतचे कोन पूरक असतात. मित्रांनो हा झाला पहिला प्रकार. आणि याचं नाव काय? पॅरलोग्राम, समांतरभुज चौकोन. याच्या प्रॉपर्टीज तुम्ही लिहिल्या. आता मी जातो रोम्बसकडं. रोम्बसची फिगर काढतो. होती पॅरलोग्रामची फिगर. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुअंट. ए बी सी डी. आता ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुअंट. It is called as rhombus. A parallelogram in which all the sides are congruent is called as rhombus. ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात. सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू. ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप आहेत त्याला म्हणतात समभुज चौकोन. आणि प्रॉपर्टीज त्याच आहेत, फक्त इथं लिहायचं ऑल. ज्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज त्याच रोम्बसच्या प्रॉपर्टीज. इथं काय लिहायचं? फक्त ऑल साइड्स आर कॉन्ग्रुअंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट, डायगोनल बायसेक्ट्स इच अदर, ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सेम टू सेम प्रॉपर्टीज आहेत. आणि मी म्हणून सांगितलं तुम्हाला की पॅरलोग्राम हा फार महत्वाचा आहे. पॅरलोग्राम समांतरभुज चौकोन फार महत्वाचा आहे. फक्त अपोजिटच्या ऐवजी ऑल. आणि इथं बदल होईल. बायसेक्ट्स इच अदर इन 90 डिग्री. इथं आणखी एक जोडावं लागेल. डायगोनल बायसेक्ट्स इच अदर इन 90 डिग्री किंवा डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्ट्स इच अदर. परपेंडिक्युलर म्हणजेच 90 डिग्री. डायगोनल्स बायसेक्ट्स इच अदर इन 90 डिग्री. म्हणजे इथं अपोजिटच्या ऐवजी झालं ऑल आणि डायगोनल बायसेक्ट आहे. पण डायगोनल these are the two diagonal bisects each other in 90 डिग्री. हा झाला सेकंड प्रकार. सम्मुख भुजाच्या ऐवजी काय लिहिणार? सर्व भुजा एकरूप असतात, सम्मुख कोन एकरूप असतात, कारण परस्परांना 90 अंशात दुभागतात. आणि चौथं आहे लगतचे कोन पूरक असतात. चला आता तिसरा प्रकार नंबर 3. पॅरलोग्राम झाला, रोम्बस झाला. आता नंबर 3 लिहा. आयत किंवा काटकोन चौकोन. आयत किंवा काटकोन चौकोन. आणि याला म्हणतात रेक्टँगल. दुसरा प्रकार समभुज चौकोन. ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुअंट. आता तिसरा प्रकार आयत किंवा रेक्टँगल. इथं ऑल द साइड्स होत्या, आता इथं ऑल द अँगल्स. कळलं फिगर?
ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आपल्याकडं ट्रायंगल असेल तर तिन्ही भाव मिळून 180. द सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 आणि क्वाड्रिलॅटरल मध्ये 360 आणि चारीही एकरूप आहे म्हणजे प्रत्येकाला किती आले 90 90 90 90. इट इज कॉल्ड ॲज रेक्टँगल, आयत किंवा काटकोन चौकोन. व्हॉट इज द डेफिनेशन? अ पॅरलोग्राम whose all the angles are congruent is called as rectangle. ज्या समांतरभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात त्याला आयत किंवा काटकोन चौकोन असे म्हणतात. मित्रांनो व्याख्या लिहा, आकृती काढा. आता तेच पुन्हा चारीच्या चारी कोणाला लागू आहेत? आयताला किंवा रेक्टँगलला. फक्त बदल कुठं होईल? इथं होईल. इथं येईल ऑल. आयतासाठी इथं येईल ऑल. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिटच्या ऐवजी ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट लिहा. ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. थर्ड, डायगोनल बायसेक्ट इच अदर and congruent. कर्ण परस्परांना दुभागतात व कर्ण एकरूप असतात. म्हणजे हा कर्ण आणि हा कर्ण हे दोन्ही डायगोनल एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. पॅरलोग्रामच्या सर्व प्रॉपर्टी याला लागू आहे. फक्त बदल कशात झाला? अपोजिट अँगलच्या ऐवजी ऑल अँगल्स. डायगोनल बायसेक्ट इच अदर आहे, कॉन्ग्रुएंट पण आहे. कर्ण परस्परांना दुभागतात व एकरूप असतात. आणि मित्रांनो किती इंटरेस्टिंग आहे पहा, सगळे पॅरलोग्रामवर आहे. पॅरलोग्रामच्या साईड इक्वल झाल्या रोम्बस, पॅरलोग्रामचे अँगल इक्वल झाले रेक्टँगल. समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप झाल्या समभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप झाले आयत. आणि आता चौथा प्रकार अतिशय इंटरेस्टिंग. चौथा प्रकार लिहा. चौथा प्रकार जागा नाहीये मी इकडे लिहितो, लिहा. टाईप नंबर 4. टाईप नंबर 4 काय नाव आहे सांगा? स्क्वेअर. स्क्वेअर मराठीत याला म्हणतात चौरस. समांतरभुज चौकोन वर आधारित समभुज चौकोन म्हणजे ऑल द साइड्स सर्व बाजू एकरूप असेल समभुज चौकोन. सर्व कोन एकरूप असेल आयत. इफ ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट रोम्बस. ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रुएंट रेक्टँगल. आणि ऑल द साइड्स and all the angles are congruent. All the sides congruent, all sides congruent, all angles congruent is called as square. सर्व बाजू एकरूप, सर्व कोन एकरूप. ज्या समांतरभुज चौकोनाचे सर्व बाजू व सर्व कोन एकरूप असतात त्याला चौरस असे म्हणतात. म्हणजे आतापर्यंत आलेले सर्व गुणधर्म चौरसाला लागू आहे. पहिला गुणधर्म ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट, सर्व बाजू एकरूप असतात. दुसरा गुणधर्म ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, सर्व कोन एकरूप असतात. तिसरा गुणधर्म कर्ण परस्परांना दुभागतात, काटकोनात दुभागतात व एकरूप असतात. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात व एकरूप असतात. याच्या सर्व प्रॉपर्टी कोणाला लागू आहे? स्क्वेअरला, चौरसला. ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर अँड कॉन्ग्रुएंट. काटकोनात दुभागतात व एकरूप असतात. आणि शेवटचा आहे लगतचे कोन पूरक असतात. ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे या प्रकारे मित्रांनो 4 टाईप झाले. पहिला टाईप पॅरलोग्राम. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल बायसेक्ट इच अदर. दुसरा टाईप रोम्बस, ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगल, ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. स्क्वेअर, ऑल द साइड्स अँड ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पहिला प्रकार समांतरभुज चौकोन, सर्व बाजू एकरूप, समभुज चौकोन, सर्व कोन एकरूप, आयत. सर्व बाजू व सर्व कोन एकरूप, स्क्वेअर किंवा चौरस. आणि मित्रांनो हे 4 टाईप आकृतीसह व्याख्या आणि गुणधर्म लिहा.
म्हणजे तुम्हाला क्वाड्रिलॅटरल नावाचं प्रकरण जे 10वीमध्ये खूप उपयुक्त आहे, सोपं जाईल. आता मित्रांनो, आज मी तुम्हाला आयत याच्या बाबतीत काही उदाहरणं सोडवून घेणार आहे. कशाच्या बाबतीत? आयत. त्याला इंग्रजीत आपण काय म्हणतो? रेक्टँगल. काय म्हणतो त्याला? रेक्टँगल. चला आता लिहा. आयत किंवा काटकोन चौकोन, रेक्टँगल. आयत, काटकोन चौकोन किंवा रेक्टँगल. चला काढा, फिगर काढा एकदा आयताची, रेक्टँगलची फिगर काढा. ड्रॉ द फिगर ऑफ रेक्टँगल. ड्रॉ द फिगर ऑफ रेक्टँगल. दिस इज रेक्टँगल. मित्रांनो, मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगणार आहे, आता एक कृती सांगणार आहे. तुमच्या वहीचं एक पान घ्या, एक पेज घ्या, वहीचं एक पेज घ्या. चला सांगा, याचा आकार कसा आहे? या पेजचा आकार कसा आहे? बरोबर आहे, रेक्टँगल, आयत. आता ही बाजू मोजा, ही बाजू मोजा स्केलच्या साह्यानं. दोन्ही समान येतं का पहा. अर्धे कॉन्ग्रुएंट. ही साईड मोजा, ही साईड मोजा, अर्धे कॉन्ग्रुएंट. आता हा अँगल मोजा. इथं पहिले ड्रॉ करून घ्या आणि अँगल मोजा. आणि तुम्हाला ही ऍक्टिव्हिटीवरून समजेल की व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. ऑल द opposite sides are congruent, all angles are congruent, diagonal bisects each other and they are congruent. सम्मुख बाजू एकरूप, सर्व कोन एकरूप, कर्ण परस्परांना दुभागतात व एकरूप असतात. आता आपण आयतावर आधारित काही उदाहरणं सोडवू. दिवस 24व्या मध्ये, सॉरी हा दिवस 24वा बहुतेक नाही, 25वा दिवस, 25वा. चला ABCD काढा फिगर. ABCD. ड्रॉ द डायगोनल. कर्ण काढा स्केलच्या साह्याने. दोन्ही कर्ण एकमेकाला कुठे इंटरसेक्ट करतात? P. बोथ द डायगोनल्स इंटरसेक्ट इच अदर इन P. AB is equal to 8 सेंटीमीटर. सांगा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ CD? AB जर 8 असेल तर CD बरोबर किती? तुमचं उत्तर टिपच्या कॉमेंट बॉक्समध्ये. AB कॉन्ग्रुएंट टू CD. AB एकरूप CD. कारण लिहा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. लिहा इथं, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, म्हणून CD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. 1 मार्क पक्का झाला. हे झालं पहिलं. आता दुसरं लिहा. दुसरं लिहा. Length of BP is equal to 8.5 सेंटीमीटर. CM. Number 1. Length of BD equal to what? Number 2. Length of BC. याला BC लिहिलं तरी चालतं. चला आता एकदम सोपं आहे. आपल्याला फक्त पडताळा करायचा आहे. कसं करायचं पहा. आता आकृतीमध्ये BP सांगा. BP 8.5. BP 8.5. कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल बायसेक्ट्स इच अदर, म्हणजे दोन समान भाग करतात. 8.5 जर असेल PB तर PD सुद्धा 8.5 आणि दोन्ही डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहे. तुम्हाला प्रॉपर्टी डोक्यामध्ये फिट करणं आवश्यक आहे. पहिली प्रॉपर्टी काय? अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सम्मुख भुजा एकरूप असतात. नंबर 2, ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. 90. सर्व कोन एकरूप असतात. प्रत्येकाचं माप 90 असतं. तिसरं, पहिलं बाजूचं, दुसरं कोणाचं, तिसरं कर्णाचं. पहिले साइड, नंतर अँगल, नंतर डायगोनल. तिसरं, डायगोनल बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजे काय? दोन समान भाग. 4 आणि डायगोनल बायसेक्ट अँड कॉन्ग्रुएंट. कर्ण परस्परांना दुभागतात व एकरूप असतात. हा जर 8 असेल तर हा सुद्धा 8. 8 4. चला 8.5. आपल्याला काय शोधायचं आता? BD इज इक्वल टू, मित्रांनो लेंथ ऑफ BD लिहायचं काम नाही. BD इज इक्वल टू 2 into BP. याच्या दुप्पट. 8.5 प्लस 8.5. 8.5 गुणिले 8.5 17.
8.5 गुणिले 8.5, 8.5 दुप्पट, 8.5 अधिक 8.5 17, 17. BD इज इक्वल टू 17 सेंटीमीटर. असं लिहायचं नसेल तर असं लिहा, BD इज इक्वल टू BP प्लस PD 8.5 प्लस 8.5 इज इक्वल टू 17.0, 17 सेंटीमीटर. असं लिहिलं तरी चालत. चला आता BD बरोबर आलं 17. चला दोनपैकी एकच लिहा काहीतरी, हा दोन्ही लिहून ठेवू नका. असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलंय. आता इथं कारण लिहा, डॉट डॉट करून कारण लिहा. याच्या समोर किंवा याच्या समोर डायगोनल बायसेक्स इच अदर अँड कॉन्ग्रुएंट. कर्ण परस्परांना दुभागतात व एकरूप असतात. कारण लिहिणं फार महत्वाचं आहे. चला हे सॉल्व्ह झालं. आता BC लिहा. लेंथ ऑफ BC इज इक्वल टू व्हॉट? लेंथ ऑफ BC इज इक्वल टू व्हॉट? लिहा. इन ट्रायंगल ABD पा, आकृतीमध्ये ट्रायंगल पा, ABD मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. कोण A बरोबर 90 अंश. कारण लिहा. ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री. आयताचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो. प्रत्येक स्टेपला कारण लिहायचं जिथे जिथे शक्य आहे. सो इट इज राईट अँगल ट्रायंगल. म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणात कोणतं प्रमेय वापरतात? तुमचं तरी टीचर कॉमेंट बेटा. वीस थेरम इज आपल्याला लिहिलं राईट अँगल ट्रायंगल पायथागोरस. लिहा. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस THEOREM. पायथागोरस प्रमेयानुसार हायपोस्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. चला हायपो कोणता? ABD मध्ये BD. साइड अपोजिट टू 90 डिग्री इज कॉल्ड हायपोटेनियस. 90 अंशासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात BD. राहिल्या कोणत्या बाजू? AD अँड BC. AD स्क्वेअर DC स्क्वेअर. AD स्क्वेअर DC स्क्वेअर. AD किती आली? ही आली 8, ही आली 8. बरोबर आहे. आपल्याला BC काढायची. BC काढायची आहे. मग आपण चालेल आता AD काढून घेऊ. आणि AD म्हणजेच BC आहे. नंतर मग हा ट्रायंगल लिहिला असं काय की चांगलं झालं असतं. ठीक आहे. चला आता BD स्क्वेअर लिहा. 17 स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. मित्रांनो हे 8 नाही बरं, शोधून काढायचं आहे. हे शोधायचं आहे आपल्याला. AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. सॉरी हा, आता थोडंसं माझं बी कॉन्सन्ट्रेशन लूज झालेलं आहे. वरती लिहितो, हे पुसून टाकतो. 17 स्क्वेअर 17चा वर्ग बरोबर ADचा वर्ग. ऍक्च्युअल मला BC शोधायची होती पण मी AD लिहून टाकलं. ठीक आहे. AD म्हणजेच BC. AD स्क्वेअर प्लस DC म्हणजे किती सांगा? 8 स्क्वेअर. चला 17 स्क्वेअर 289. मी याला इकडे ट्रान्सफर करतो. 64. 8चा वर्ग 64 प्लसचं झालं मायनस. 17चा वर्ग 289. काढा. 289 वजा 264 64 225. पुढे लिहा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन AD इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. AD बरोबर 15 सेंटीमीटर. परत आपल्याला शोधायचं काय? BC. काय हरकत नाही. BC कॉन्ग्रुएंट टू AD. सो BC इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. BC एकरूप AD म्हणून BC बरोबर 15 सेंटीमीटर. कारण लिहा. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सम्मुख बाजू एकरूप असतात. या प्रकारे मित्रांनो आपण ब्रिज कोर्स मधला दिलेला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो पुन्हा पुन्हा सोडवा म्हणजे प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला ते समजेल. आता आपल्याला सोडवायचं आहे स्वाध्याय. काय सोडवायचं आहे? स्वाध्याय. लिहा. स्वाध्याय असाइनमेंट.
स्वाध्याय असाइनमेंट नंबर 1. लिहा प्रश्न. एका आयताच्या लगतच्या बाजू, मी फिगर काढतो, लिहा. एका आयताच्या लगतच्या बाजू एका आयताच्या लगतच्या बाजू 6 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या उरलेल्या बाजूंची लांबी शोधा. इंग्रजीमध्ये द ॲडजसंट साइड ऑफ रेक्टँगल, द ॲडजसंट साइड्स ऑफ रेक्टँगल आर 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर. फाइंड रिमेनिंग साइड्स. चला, रेक्टँगल म्हटलं की पहिले अशी फिगर काढून घ्या. टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरलचं नाव घेतलं की फिगर डोळ्यासमोर आली पाहिजे. पॅरलोग्राफ ही फिगर आली पाहिजे, रोम्बस ही फिगर आली पाहिजे, रेक्टँगल ही फिगर आली पाहिजे, आणि स्क्वेअर ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रुएंट वगैरे वगैरे. चला, याला घेतो 6 सेंटीमीटर, याला ॲडजसंट ही आहे 8 सेंटीमीटर. दिस इज 6, दिस इज ऑल्सो 6, दिस इज ऑल्सो 6. 6 नाही 8. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. चला लिहा. फक्त आता लिहावं लागत स्टेप्समध्ये, कारण नुसतं तोंडी उत्तर काढून चालणार नाही. लिहा. क्वाड्रिलॅटरल ABCD, क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. चौकोन ABCD हा आयत आहे. AD इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड DC इक्वल टू 8 सेंटीमीटर. दिलेली माहिती किंवा गिवन, किंवा याला मराठीत म्हणतात पक्ष. गिवन किंवा पक्ष, दिलेली माहिती. आता नंबर 1, AD कॉन्ग्रुएंट टू BC इक्वल टू 6 सेंटीमीटर. नंबर 2, AB कॉन्ग्रुएंट टू DC इक्वल टू 8 सेंटीमीटर. AD एकरूप BC बरोबर 6 सेंटीमीटर, AB एकरूप BC बरोबर 8 सेंटीमीटर. दोघाला कारण लिहा. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मित्रांनो, 4 टाईप डेफिनेशन, फिगर आणि प्रॉपर्टी 3 वेळेला लिहा, तर तुम्हाला क्वाड्रिलॅटरलमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही. आता क्वेश्चन नंबर 2 लिहा. एका आयताचा कर्ण 26 सेंटीमीटर आहे. एका आयताचा कर्ण 26 सेंटीमीटर आहे, तर दुसरा कर्ण किती असेल? वन डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 26 सेंटीमीटर. देन फाइंड द अदर डायगोनल. Find the other diagonal. Write down answer. Write down answer. Second diagonal is equal to second, दूसरा कर्ण बरोबर second diagonal is equal to 26 सेंटीमीटर. दुसरा कर्ण बरोबर 26 सेंटीमीटर, कारण की आयताचे कर्ण एकरूप असतात. बिकॉज डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. झालं स्वाध्याय. आणि मित्रांनो, आणखी प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं 9वीच्या पुस्तकात चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल मध्ये आयत रेक्टँगलचा टॉपिक शोधा, त्याच्यावर आधारित उदाहरणं सोडवा. मित्रांनो, प्रॅक्टिसला पर्याय नाही. आज आपण ब्रिज कोर्समध्ये खरं म्हणजे फक्त आयत होतं, पण आयतातच न पाहता आपण 4ही प्रकार पाहिले, आणि 4ही प्रकार मी तुम्हाला दररोज सांगणार आहे, म्हणजे तुमचे पक्के झाले पाहिजे. मित्रांनो, या प्रकारे आपण दिवस नंबर 24 पूर्ण केलेला आहे. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन टॉपिक घेऊन उद्याच्या दिवशी, दिवस क्रमांक 25. तोपर्यंत हॅव अ गुड डे.